श्री अन्नपूर्णा माता श्री क्षेत्र आरळ येथील पायी वारीचे हे 6वे वर्ष आहे। 2020 मध्ये लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र सरकारनं पंढरपूरमध्ये वारकऱ्यांना जाण्यास बंदी घातली होती। त्यावेळी 4 मित्रांनी एकत्र चर्चा करत असताना यावर्षी पंढरपूरला जाता आले नाही, तर नवरात्रीमध्ये श्री अन्नपूर्णा माता आरळ येथे पायी जाऊया असा विचार केला आणि तेव्हापासून या पायी वारीची सुरुवात झाली। सन 2020 पासून श्री अन्नपूर्णा माता पायी वारीची सुरुवात झाली असून दरवर्षी भक्त मंडळींची संख्या वाढत आहे। गिरीश भाऊ देशमुख आणि सोपान काका काळे हे देखील मागच्या 3 वर्षांपासून या पायी वारीत सहभागी होत आहेत। या पायी वारीत सहभाग घेतल्यामुळे नवसाला पावणारी श्री अन्नपूर्णा माता वर्षभर मनाला प्रसन्न ठेवते। तसेच पायी वारीमुळे आमच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी येते आणि अडीअडचणी दूर होतात असा अनुभव भक्त सांगतात। प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी श्री क्षेत्र आरळ येथे अन्नपूर्णा मातेचं दर्शन पायी जाऊन घ्यावे किंवा पायी वारीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन भक्त करतात। आरळे येथे रस्त्याने पायी चालताना आजूबाजूच्या गावातील अनेक मंडळी फराळ आणि चहा पाण्याची सोय करतात। एकरुखाचे पांडुरंग कदम, थोरावाचे सोपान देवरे आणि टेंभुर्णीचे विशाल सवंडकर यांनी पायी दिंडीसाठी चहा फराळाची व्यवस्था केली। या पायी वारीमध्ये सोपान काका काळे, गिरीश देशमुख, नंदूभाऊ परदेशी, प्रमोद भाऊ कुदाळे, संदीप चिंचणे, गणेश बोरीवाले यांच्यासह अनेक पुरुष आणि महिला भक्त सहभागी झाले होते। जय माता दी। गेल्या 5 वर्षापासून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वसमत ते आरळ पायी वारी चालू होत आहे आणि हे वारीचं 5वं वर्ष आहे। सकाळी 5 वाजता आम्ही भक्तजन इथं शिवाजी महाराज स्मारकाजवळ जमा होतो आणि तिथून पायी आरळ संस्थानकडे प्रस्थान करतो। जय माता दी। यामध्ये किती लोक असतात? आता दरवर्षी वाढतच चालले। पहिल्यांदा 4 जणांनी सुरुवात झाली होती, आता होत कमीत कमी यावर्षी 30 ते 35 जणांचा ग्रुप तयार झालेला आहे। दरवर्षी वारीची संख्या वाढतच आहे। जय श्रीराम। जय श्रीराम। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।